नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 3 ते 2 अशा टिपक्यांमध्ये सुंदर असे फ्लावरचे अत्यंत युनिक असे डिझाईन दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता सेंटरच्या टिपक्यापासून मी वरतीच्या एका टिपक्याच्या अगदी वरतून असे एक एक पाकळी इथे मी तयार करून घेत आहे। अशा 6 मी पाकळ्या इथे तयार करून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये सुंदर असा स्काय ब्लू कलर मी भरून घेते। प्रत्येक पाकळीमध्ये मी अशी बॉर्डर करून असा कलर टाकून घेणार आहे। अशा पद्धतीने आता यामध्ये मी नेव्ही ब्लू कलर असा स्प्रेड करून टाकत आहे, जेणेकरून इथे सुंदर असे फ्लावरची डिझाईन तयार होते। तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने आता या दोन पाकळ्यांच्या मध्ये सुंदर असा व्ही शेप मध्ये मी एक डिझाईन तयार करून दाखवते। प्रत्येक पाकळीच्या मध्ये मी असेच डिझाईन तयार करून घेणार आहे। अशा पद्धतीने आता यामध्ये मी अशा सरळ लाईनी करून घेते। त्यानंतर आडव्या मी अशा लाईनी करून घेणार आहे। त्याने सुंदर असं डिझाईन तयार होतं। अशा पद्धतीने आता प्रत्येकाच्या मध्ये मी असेच उभ्या आणि आडव्या लाईन करून घेणार आहे।
अशा प्रकारे इथे मी डिझाईन तयार करून घेतलेले आहेत. आता सेंटरला मी अशा 2 साईडने पाकळ्या करून मध्ये पानासारखा आकार मी करून घेत आहे. आता प्रत्येक याच्यावरती सेंटरला मी असेच डिझाईन तयार करून घेणार आहे. आता यामध्ये मी येलो कलर अशा प्रकारे टाकून घेते. अशा प्रकारे इथे मी येलो कलर भरून घेतलेला आहे. आता सेंटरला मी असे सुंदर रेड कलरचा मोठा डॉट इथे मी करून घेत आहे. त्याला हळूच असे बोटाच्या साहाय्याने टॅप करून घेते. सेंटरलाही मी मोठा येल्लो डॉट करून घेणार आहे. त्यानंतर त्याला हाताने टॅप करून त्यामध्ये रेड कलरचा छोटासा डॉट मी इथे टाकून घेते. नंतर पानाच्या वरती टोकाला एक व्हाईट कलरचा मी डॉट इथे करून घेत आहे आणि त्याला बोटाच्या साहाय्याने पुन्हा टॅप करून मी घेणार आहे. अशा पद्धतीने आपली ही रांगोळी कंप्लीट झालेली आहे. ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.